खेड तालुक्यातील श्री क्षेत्र खरपुडी खुर्द येथील श्री खंडोबा मंदिर आणि होलेवाडी गावाचं ग्रामदैवत श्री मळवाई देवी मंदिर चोरट्यांनी लक्ष केलंय। शुक्रवारी दिनांक 5 डिसेंबर पहाटे चोरट्यांनी मंदिर गाभाऱ्याचा दरवाजा कोयंडा तोडून मुख्य मंदिरात प्रवेश करत चोरी केली। श्री खंडोबा मंदिरातून चोरट्यांनी देवाचा चांदीचा मुकुट, उत्सव मूर्ती, गळ्यातील हार आदी अंदाजे 20 किलो पूजेचं साहित्य, किमती चांदी दागिने चोरून नेल्याची प्राथमिक माहिती आहे। शिरूर येथील एक बंद घराचं कुलूप तोडून रोख रकमेसह 2,60,000 रुपयांची सोन्या चांदीचे दागिने चोरणाऱ्या आरोपीला शिरूर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्यानं अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव प्रकाश विलास गायकवाड, राहणार रामलिंग रोड, तालुका शिरूर, जिल्हा पुणे असं आहे। पुणे नाशिक महामार्गावर चालत्या बसमध्ये 2 तरुणांनी एसटी चालक व कंडक्टरला बेदम मारहाण करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। ही धक्कादायक घटना खेड मनसर मार्गावर घडली असून खेड घाटात एका थार गाडीनं एसटी बसला आडवे लावून 2 तरुण एसटी बसमध्ये घुसले व एसटीचे चालक व वाहक यांना बेदम मारहाण केली। यावेळी बसमध्ये 18 प्रवासी उपस्थित होते। अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बसमध्ये आरडाओरड चालू झाला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात राजकीय खळबळ उडवणारी घडामोड घडली आहे। मनसेचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश भोयर यांनी आपल्या मोठ्या समर्थकांसह भाजपात प्रवेश करून मनसेला मोठा धक्का दिलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडल्यानं या घटनेची जोरदार चर्चा शहरात रंगली आहे। भीमा भामावरील नदीवरील बंधाऱ्यांची पाणी गळती लवकरच थांबणार असल्याचं वक्तव्य आमदार बाबाजी काळे यांनी केलंय। मी यासाठी सातत्यानं पाठपुरावा करत असून खेड तालुक्यातील 15 बंधाऱ्यांना दुरुस्ती व मजबूतीकरणासाठी जलसंपदा विभागाकडून 32 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। बोमाळे, राजगुरुनगर, कोयाळी, दोंदे, पाकी, शेलगाव, पिंपरी, खरपुडी, वाटेकरवाडी, बोरदरा, सिद्धेगावान, निमगाव, तांबेबस्ती, भिवेगाव, कोरेगाव, शेलू या गावातील बंधारे मजबूत होणार असल्याचं बाबाजी काळे यांनी सांगितलंय। खेड तालुक्यातील पश्चिम भागातील रस्त्यांची अवस्था खड्डेमय झाली होती। अपघात वाहनांची नुकसान दिवसेंदिवस वाढत चाललं होतं। द महाराष्ट्र न्यूजनं देखील वारंवार रस्त्याच्या बातम्या, पीडब्ल्यूडीची चुकी रस्त्यांची कामं दाखवून दिली, परंतु नवीन रस्ता काय ग्रामीण भागातील जनतेच्या नशिबात नाहीच। आमदार बाबाजी काळे यांनी खड्डे पडलेल्या रस्त्यावर मात्र खड्डे बुजवण्यास सुरुवात केली असून होणारे अपघात मात्र नियंत्रणात येतील हे नक्कीच। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।